प्रकाश आंबेडकर म्हणते तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय. असं कोण म्हटलं? प्रकाश आंबेडकर. असं बोलले? हम्म. कायदा सुव्यवस्थेचा मी प्रश्न निर्माण करतोय? हम्म. मी तर नेहमी माझा स्वभाव संयमी आहे. मी सगळ्यांना घेऊन जायचा माझा स्वभाव आहे. ह्याच्यात कायदा सुव्यवस्था काय आणि मी काय चुकीचं बोलायला लागलोय? हम्म. ते तर कारवाई तुमच्यावरच कारवाई करा असं म्हणतात. कसली कारवाई? तुमच्यावरच कारवाई करा मोकोका आणि मोका? हां. ते माझ्यावर कारवाई असं नक्की हो मी ऐकलं नाहीये. हां असं म्हटलेत का ते? हां. आता ठीक आहे ते बोललेत, पण आता त्यांच्यावर मी काय बोलणार सांगा ना. आता बाबासाहेब आंबेडकरांची ते नातू असल्यामुळे मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांच्यावर. हम्म. दुसरं कोण असलं तर मी जोरात उत्तर दिलं असतं. मोका संभाजी छत्रपती लावा म्हणतात. जे सुसंस्कृत नेतृत्व माझ्यावर नेहमी हे आहे, स्टॅम्प आहे. आणि जिने औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले, चादर हे केली, त्यांच्यावर मी काय बोलणार? पण या सगळ्या वादामध्ये तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष तुमच्या सोबत आहे का तुम्ही एकाकी पडलाय? नाही, मला सत्तेत कोण असतील की विरोधी पक्षातले कोण असतील, हे बघा मी कोण माझ्याबरोबर यावेत म्हणून माझा लढा नसतो. माझं पूर्वीपासून एक पॅशन आहे, माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. जे शिवाजी महाराजांचे जे गटकोट किल्ले आहेत, ज्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, ते सुरक्षित राहायला पाहिजे. खरा इतिहास लोकांच्या पुढे नेहमी यावं हे मी आज नाही अनेक वर्षापासून प्रयत्न करतो. कोण माझ्यावर येतील काय न येतील हा माझा प्रश्न नाही. ज्या दिवशी सरकारला असं वाटलं की बाबा रायगड नको यांच्याकडं, मी आम्हाला काढून घ्यायचं, फारच त्रासदायक व्यक्ती आहे, मी द्यायला तयार आहे. मी महिन्यातले 4-4, 5-5 दिवस मी शिवाजी महाराजांचे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हावं ही आलेली माझ्यासाठी संधी, अपॉर्च्युनिटी आहे. पण विरोधक असा आरोप करतायत की तुमच्याकडे संवर्धनाची जबाबदारी आहे. मग तुम्ही पन्हाळा असेल तिथं जे झालं ते आणि रायगड तुम्ही तर तिथंच चुकीच्या पद्धतीने मागणी करताय आणि ते हटवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधक करताय. ते कोणाला काय बोलायचं बोलून देत ना. पण मी प्रामाणिकपणे काम करतो. संवर्धन जतन काम करण्याची जो माझा अभ्यास आहे, मी काय उगाचच आपोआप आलोय असं नाही. या 75 वर्षात जे आता टीका करतात माझ्यावर, या 75 वर्षात हे ना सुचलं नाही का दुर्गराज रायगडवर संवर्धन जतन करायचं? या 75 वर्षात नुसताच 1,20,00,000 रुपये खर्च केलाय. मी माझी प्रशंसा करायची नाही, पण मी मागं लागलो सरकारच्या. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या मागं लागलो की रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्या रायगड किल्ल्याची अवस्था पहा. आणि मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि ज्या रायगड किल्ल्याचं पूर्वीच ह्या 75 वर्षात संवर्धन जतन व्हायला पाहिजे होतं, ह्या 4-5 वर्षात काम सुरू झालेलं आहे. अनेक लोकांची इच्छा आहे की पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी होऊ शकत नाही. ते जे आहेत तेच कॉन्झर्व अँड रिस्टोर करणं गरजेचं आहे. म्हणून लोकांना पहिले जे टीका करतात त्यांना विचार पाहिजे संवर्धन जतनचा अर्थ त्यांना माहिती आहे का? पण रायगड प्राधिकरणावरून तुम्हाला बाजूला करावं अशी काही जणांची मागणी आहे, तसं काही सुरू आहे? मला नाही माहीत. जर लोकांची जर त्या मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची इच्छा असेल त्यांनी सांगावं मला. मी काही ठेका घेतलेला नाही आहे. मला आलेली संधी आहे, जोपर्यंत मला चांगलं काम करायला संधी मिळते तेवढं करणार. मला रायगड मी कुठेही पॉलिटिकली खेळ करत नाही. रायगड माझ्यासाठी शिवाजी महाराज, मला ज्यावेळी मी वर जाईन ते मला एवढीच माझी आठवण राहायला पाहिजे, बाबा संभाजी छत्रपतींनी शिवाजी महाराजांच्या दुर्गराज रायगड किल्ल्यासाठी संवर्धन जतनासाठी आपला पूर्ण वेळ दिला आणि चांगलं काम केलं, एवढीच माझी आठवण आहे. एक अतिशय अस्मितेची मोठी लढाई तुम्ही आता या वाघाच्या निमित्ताने घेताय. प्रश्न वाघाच्या समाधीचा आणि त्याचा तेवढा नाही आहे, तो इथल्या करोडो शिवभक्तांच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. त्या अस्मितेला तुम्ही हात घातलेला आहे. पण या सगळ्यानंतरची पुढची लढाई काय असेल यातली? नाही, ही लढाई म्हणून मी विलासराव मी पडलो नाही. बरं, हे ती माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. ज्या चुकीच्या गोष्टी जर समोर असल्या तर त्या पुढं आणणे. मी पुढंही करत, आजही पूर्वी करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करणार आहे. म्हणून माझी ही लढाई नाही आहे, तो माझा छंद आहे. आणि गडकोट किल्ल्यांसाठी, शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसाठी ज्या घरात माझा जन्म झाला आहे, तो मला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो आणि जेवढं होईल माझ्याकडनं तेव्हा मी करत जाणार आहे. मी अनेक ठिकाणी गडकोट किल्ल्यांसाठी एवढं बोलत होतो. मी फोर्ट सर्किट टुरिझम असेल, अनेक गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही पैसे काही देत नाहीत,
वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये युनेस्कोचं ब्रँडिंग आणण्याची हा प्लॅन कोणाचा आहे? हा सरकारचा नाही आहे, सरकारचा आत्ता आहे. पहिलं त्या लोकांना आणण्याची जबाबदारी माझी आहे. बरोबर. त्या शिखा जैन मॅडमना जे त्यांना प्रमुख केलेलं त्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा आणलं संभाजी छत्रपतींनी. हम्म. आता हे सगळे विसरत असेल तो भाग वेगळा आहे. पण जर समजा यासाठी सकारात्मकरित्या पावलं उचलली गेली नाहीत तुमच्या मागणीनुसार, तुम्ही समिती नेमा म्हणताय वगैरे आणि हे बाजूला हटवा म्हणताय, तर मग एक आंदोलन उभं राहू शकतं का यातून? नाही, त्या भाषाच का करायच्या आपण आंदोलनाची? हम्म. हां, मग तुम्हाला वाटतं वेळ पडणार नाही त्या गोष्टीची? नाहीच वेळ पडणार. आणि काय चुकीचं मी बोलावलंय? मला एका प्रश्नाचं विलासराव उत्तर तुमच्या सकट तुम्ही सगळ्यांनी द्यायला पाहिजे. आपली अस्मिता शिवाजी महाराज आहे. बरोबर. हां, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक योद्धांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या समाधी आज धूळखात पडलेले आहेत. आणि ज्यांचा काहीच संबंध नाही आहे, काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं एक कॅरेक्टर आहे. तो शिवाजी महाराजांच्या बरोबर आणि शिवाजी महाराजांच्या उंचीच्या वर तुम्ही उभा करताय. हे कुठल्याही शिवभक्ताला चालेल का? मग समाजाचं महत्त्व आहे, कुठल्याही शिवभक्ताला चालेल का? कुठल्याही पुढारीतल्या नेत्यांना चालते का? माझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे, मी तयार आहे. नाही इतिहासकार सुद्धा सगळे म्हणतात वाघ्या कुत्र्याचा काही संबंध नाही. एवढं सगळं होत असताना सरकारने गप राहण्याची भूमिका घ्यायची का? विरोधकांनी सुद्धा गप राहण्याची भूमिका घ्यायची का? का नुसतं म्हणायचं की वाघ्या कुत्र्याच्यावर काय बोलत नाही, समिती स्थापन करा. एकतर म्हणा ना वाघ्या कुत्रा होता म्हणून, मग किंवा नाही तर म्हणा, नाहीतरी म्हणा, हो तरी म्हणा, ती समिती भूमिका तरी घ्या. समिती स्थापन काय करायची ते सरकार करेल. पण सगळ्या प्रमुख नेत्यांनी डायरेक्ट म्हणजे पवार साहेब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, काँग्रेसचे असतील, या सगळ्यांनी सांगावं हो वाघ्या कुत्रा होता किंवा वाघ्या कुत्रा नव्हता. एक लाईन तर घ्या. नुसतं इतिहासकारांनी क्लिअर कट सांगितलंय, इतिहासकारांनी सगळ्यांनी सांगितलंय. एक इतिहासकार नाही. पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की सगळ्या वैचारिक बेसचे जे इतिहासकार आहेत, मग बाबासाहेब पुरंदर असून देत, तुमचे जयसिंगराव पवार सर असून देत, पांडुरंग बलकवडे असतील, महेंद्र असतील, इंद्रित सावंत असतील, सगळ्यांचं एक मत आहे वाघ्या कुत्रा ऐतिहासिक कुठलाही संदर्भ नाहीये. नाहीच आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. मग का गप आहे?